कांबेरे आपण पाहतोय. अमोलला मागच्या सामन्यात जीवदान भेटलं, अफलातून फायदा त्याचा उचलला. जसं तेजस गायकवाडला जीवदान भेटलं होतं पहिल्याच बॉलवरती, त्यानंतर फायदा उचलला होता. पहिला चेंडू डिबेक्सच्या कव्हर रिझनमध्ये क्रॅकिंग शॉट. चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. दमदार सुरुवात, चौकार. इथं पाहतो सुरेख फटका. चेंडू भिरकावला डी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. चेंडू पोहोचला सीमारेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार होम द डीजे. दहा धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. तर पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर षटकार. दमदार सुरुवात कल्पेश कांबेरेच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय. चला, चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार होतो. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. स्ट्रेट डाव केला चेंडूला. क्रॅकिंग शॉट, गॅप मध्ये चेंडू निघाला. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू दन 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 करत निघाला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4, चौकार. बाबू धुरी, धन्यवाद बाबू धुरी. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 18 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आपण पाहतो आकाश गायकरच्या बॅटिंग मधून. जो आकाश गायकर आपण पाहतो पहिल्या 2 मॅचला दिसला नव्हता आणि खऱ्या अर्थाने त्याला खूप संदेश आले होते. आकाश तू दिसलाच पाहिजे, बॅटिंग केली पाहिजे, आणि हा कॉल त्याला होता. आणि तिसऱ्या मॅचला त्याने हात खुले गेलेत. 1 षटकार 3 चौकार, अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. कल्पेश कांबेरे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथं पुन्हा एकदा पॅडल केला चेंडूला. उडावलाय सीमारेषे पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर इथं पार. चेंडू होतो आर पार. 7 धावांसाठी षटकार. थोडे इथे थांबण्यापेक्षा थोडे खाली थांबवा ना. बघा ते तन्मय आमचे तनय पंच आहेत आणि ते बॉल आणायला गेले. गणेश बिलकुल थोडंसं इथे खेळू नका आता. चला तुम्ही जरा सर्वांनी खाली लक्ष द्या. मार्केटला एक चेंडू 80 रुपयाचा आहे आणि मी जर तिसरी रात्र पाहतोय किमान 2 ते 3 डझन चेंडू गेलेले आहेत.
जणू काय चेंडूचं झाड गुंडगे गावात लावलंय. धावसंख्या पाहतो 24 या आकड्यावरती 5 चेंडू आत्तापर्यंत झालेत. प्रति चेंडू मोठा फटका आपण आत्तापर्यंत पाहिला. कल्पेचा हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघाला, जाऊन पोहोचला सीवर अशा पलीकडे, चौकार. कल्पेश पहिल्यांदा आपण पाहतोय एवढं महागडं षटक पाहिलं गेलं. 28 धावा त्या पहिल्या षटकात आम्ही पाहिल्या गेल्या. डीजे बाबू आमच्या सोबत आहेत. आणि बाबू कोणत्या चक्कीचा आटा खाता? कारण एवढं आपण पाहतो बाबू स्टॅमिना ठेवतो. कारण गेले कित्येक दिवस आपण पाहतो या स्पर्धेसाठी मेहनत त्याची आपण या ठिकाणी पाहिली गेली आणि आजही पाहिलं गेलं. आज आमचे समीर शिंदे कुठेतरी बाहेर ऑर्डरला आहेत वाटते. आज ते आले नाहीत, पण उद्या पुन्हा एकदा या ठिकाणी असतील. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 28 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आकाश गायकर गेले 2 मॅच कुठेतरी झाकला होता की 2 मॅच त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. पण या मॅचचा विचार केला तर आज आपण खऱ्या अर्थाने इथे सुरुवात केली आकाशने पहिल्या षटकामध्ये. आणि कल्पेश कांभेरे याच्यावरती आत्तापर्यंतच्या सीझनमध्ये सर्वाधिक महागडं षटक म्हटलं जाईल. कारण आत्तापर्यंत कल्पेशने एवढ्या धावा खर्च केल्या नव्हत्या आणि त्या धावा आपण पाहतो या ठिकाणी खर्च होत असताना. कारण मी डेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं कल्पेश आणि नयन याच्यावरती जो हल्ला चढवला होता आणि तिथे ते धावा आल्या होत्या. पण इथे एका षटकामध्ये आपण एवढ्या धावा या ठिकाणी आपण पाहतोय. तो गोलंदाज अमोल मोडक दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती आलाय. एक षटक दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे. गोलंदाज अमोल कमबॅक करण्याचा प्रयत्न करणं गरजेचंच आहे. संघासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. इथे इनसाइड आउट होता. गल्लीमधला शतरक्षक 27 नंबरचा जर्सी प्रदान केलेला शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एकच धाव या ठिकाणी घेतली तरी आकाश गायकर ज्यांनी मागच्या षटकामध्ये 7 चेंडू 28 धावांची अफलातून इनिंग साकारले. आत्तापर्यंत मैदानावरती टल टुकून बसलाय. तो आता स्ट्राईकला येतो. धावसंख्या 31 या आकड्यावरती. 9 चेंडू झालेत आत्ता. परत 31 धावा स्कोर कार्ड धावफलकावरती आहेत. हा 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आमच्या सोबत स्कोरर प्रतीक शिंदेला आम्ही पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल. चेंडू घर शोधताना दिसत होता. एक सिंगल. अफलातून आपण अफलातून पाहतोय. सावरणं खूप गरजेचं संघाला आणि अमोलने चांगला कमबॅक करून दिलाय. आत्तापर्यंत 4 चेंडूचा विचार केला तर फक्त धावा खर्च केल्यात 4. म्हणजे संघासाठी चांगला कमबॅक पाहायला गेलं. मागच्या सामन्यामध्ये जीवदान लाभल्यानंतर त्यानंतर त्यांनी मागे पुढे पाहिलंच नाहीये. आणि योगेश कांबळे सगळ्या फलंदाजा धावबाद होण्यास भाग पाडला आणि स्वतः स्ट्राईक घेतली आणि ती मॅच खेचून काढली.
एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एकच धाव होती, समाधान मानावं लागेल. धावसंख्या 33. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केला. चांगला कमबॅक म्हटलं जाईल अमोल मोडकच्या माध्यमातून. इथे गोलंदाज तयार होतोय. अफलातून भयानक शांतता पसरली गेली, कारण मैदानात पहिलं षटक महागडं सापडलं गेलं. त्यानंतर अमोल आला आणि संघासाठी किफायतशीर आत्ता परत गोलंदाजी केली. 5 चेंडू झाले, शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकाचा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि इथे दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. पुढे सरकला, मागचा दरवाजा खुल्ला केला, चोर चोरी करून गेला, फलंदाज बाद.